अप्रतिम असे कार्य त्यांचं पाहायला मिळते। तर सुरुवातीला आपण पाहते फलंदाजांमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र आणि नसीब, कोणाचं नसीब इथे साथ देईल, घारापुरी की टीम कोंबडभुजे? पहिला चेंडू फायनलचा, पंचांचा इशारा येईल। हे वी गो, हे इज द ग्रीन सिग्नल फ्रॉम द अंपायर। जोरदार टाळ्यांनी सुरुवात करूया आपण फायनलच्या साहेब चषकाच्या। खोलवर टप्प्याचा होता परंतु फुल टॉस चेंडू होता, हलक्या हाताने मात्र खेळलाय। संथ गतीने फायनलला सुरुवात केली। एका धावेने आपलं खातं खोललंय नरेंद्रने, एका धावेने मात्र संघाने आपलं खातं खोललंय, फायनलने आपलं खातं खोललंय। परंतु इथून डोकं शांत ठेवून खेळावं लागेल। ज्या पद्धतीने नसीब खेळलाय ही पूर्ण स्पर्धा, अप्रतिम कामगिरी, जबरदस्त कामगिरी या नसीबने केली। खऱ्या अर्थाने ही कामगिरी आताही कंटिन्यू करावी लागेल। शांत डोक्याने खेळताना योग्य ती फटक्यांची जाणीव ठेवून फटकेबाजी करावी लागेल। फटका उचललाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक। हा आलाय हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, इट्स अ सिक्सर। काय सुंदर फटकेबाजी। नसीब ज्याच्याबद्दल आज म्हटलं गेलं होतं प्रणयजी मात्रे की अप्रतिम बेफाम फलंदाजी केली, मग चेंडू आणि चेंडू फेकणारा गोलंदाज कोणी असो, पाहिलं नाही गेलंय, जुमानलं नाही गेलंय, तर सातत्याने मात्र अप्रतिम कामगिरी केली। या चेंडूवरती आला षटकार, नसीब सांगून जातोय की आम्ही तयार आहोत या स्पर्धेसाठी, जिकडे घारापुरी संघ तयार आहे गोलंदाजी करिता। प्रश्नचिन्ह उभे केले जातील गोलंदाजीवरती, कारण हा फटका ताकदवर होता। त्यामुळे इथून कोणता चेंडू असेल जो नसीबला अडकवून दाखवेल। बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता, वाईट गाईडलाईनच्या खूपच बाहेर जाणार चेंडू, पंचांनी वाईट घोषित केलाय। निश्चितच आपण पाहतोय टेक्निकल टीम मध्ये रुचिर आहे, चंदूजी आहेत, अप्रतिम कामगिरी आहे। माझ्या डावीकडे प्रणय मात्रे आहेत। फुल टॉस चेंडू आहे, हलक्या हाताने निश्चितच ड्राईव्ह केलाय, चेंडू मात्र निश्चितच जाईल कव्हर क्षेत्रामध्ये, तिथून 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल। 2 धावांनी मात्र धावफलकाला चांगला आकार मिळाला, कारण एक षटकारही आला होता। धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या म्हणजे निश्चितच दशकामध्ये 10च्या घरामध्ये। खोलवर टप्प्याचा चेंडू, टो क्रशिंग यॉर्कर फेकला गेला होता। इथून मात्र घारापुरी संघाला मन आणि मनगट खंबीर करावे लागतील, कारण ज्या पद्धतीने खेळी चालू आहे कोंबडवे संघाची, अप्रतिम खेळी चालू आहे। आतापर्यंत 11 धावा फलकावरती लागवल्या गेल्यात। 2 to go इन दिस ओव्हर। षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असताना धावफलकावरती 11 धावा आहेत। अप्रतिम पूल केलाय, पूल नव्हता हा, पॉवरफुल होता, वंडरफुल होता, सक्सेसफुल होता। हा आलाय षटकार, जागेवर उभा राहिला, जागेवर उभा राहिल्यानंतर मात्र निश्चितच चेंडू पहा, हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्या हाफ ट्रॅकर चेंडूला पूर्णपणे शफल होऊन पाठवलंय षटकाराकरिता। खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच हलक्या हाताने खेळलाय आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाईल। इथे जरूर एकेरीने मात्र धावसंख्येला पुन्हा एकदा चांगला आकार मिळाला। पहिल्या षटकामध्ये धावा देऊन गेल्याचं म्हणजेच प्रेमानंद शेवेकर 18, जे की अजूनपर्यंत पाहायला मिळालं होतं। मग मागच्या मॅच मध्ये 2 विकेट मिळवून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर फायनल मॅच मध्ये मात्र 18 धावा खर्ची केल्यात प्रेमानंद शेवेकर। पहिले षटक संपले, दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत आकाश ठाकूर। आकाश ठाकूर दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार असतील। तर ज्या लईमध्ये हे दोन्ही फलंदाज खेळतात
असं वाटतंय की आता ह्या 4 षटकांमध्ये कमीत कमी 60-70 धावा उभारल्या जाऊ शकतील. जबरदस्त खेळी. पहिल्याच षटकामध्ये धावा आल्यात 18, जिथून मात्र खतरा निर्माण झालाय तो म्हणजेच टीम घारापुरी संघाला. आकाश ठाकूर जो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती येतोय तो आता दुसऱ्या क्रमांकावरती आलाय, कारण खेळ समजून घेतलाय. खेळामध्ये आता ब्रेक थ्रू महत्वाचा आहे. तो ब्रेक थ्रू मिळवून देईल का आकाश ठाकूर? दुसरं षटक सामोरे जातील निश्चितच नरेंद्र कोहली. थोडेसे अनफिट आहेत, परंतु तरीही एक षटकार खेचलाय. ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून दिली आकाश ठाकूर. थोडे लवकर आलेत गोलंदाजीसाठी, त्याचा फायदा होईल काय? राईट आर्म राऊंड द विकेट फ्रॉम शिलगर एंड. सुंदर चेंडू होता, अगदीच टोक क्रशिंग यॉर्कर फेकला गेला होता. काय चाललंय घारापुरी संघ? कदाचित एका विकेटने तुम्ही जिंकाल की नाही माहिती नाहीये, परंतु एखाद्या धावेने मात्र हरू शकता. 100% खरं आहे. प्रत्येक धाव महत्वाची असते. रन्स सेव्ड इज इक्वल टू रन्स अर्न. म्हणजे तुम्ही ज्या वाचवता ना धावा, त्या तुमच्या टार्गेट मधून कमी होत असतात, त्या तुम्ही धावा मिळवत असतात. हे सूत्र कायम लक्षात ठेवलं पाहिजे. नशीबला आउट करणं हे तेवढंच महत्वाचं होतं, तेही बरोबर आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. एकेरीने मात्र धावसंख्या आपण पाहतोय 19 घरामध्ये विदाउट एनी विकेट. हवेमध्ये आहे, झेल खाली कृपेश येईल. झेल होईल की नाहीये, तर झेल पुन्हा एकदा जमिनीला दान झालाय. घारापुरी संघ 1 रन शॉट आहे का सर? 1 रन शॉट आहे बघा. दानशूर पूर्ण दानशूर आहे संघ घारापुरी संघ. प्रेम भरपूर आहे, तुम्ही घारापूरला गेल्यावर तुम्हाला भरपूर प्रेम देतील, परंतु इथे मात्र दानशूरता दाखवली. मागच्या मॅच पासून आतापर्यंत 8 कॅचेस ड्रॉप केल्यात. हवेमध्ये बराच काळ चेंडू होता, इथे गडी बाद होण्याची संभावना होती, परंतु धावसंख्या आपण पाहतोय पटलावरती या धावेने 20च्या घरामध्ये 2 दशकांमध्ये धावा जाऊन पोहोचलेत. 1.2 षटक पूर्ण झालेले आहेत, म्हणजे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना. चला शेवटची मॅच आहे, आपल्याला लवकर लवकर उरकायचं आहे, कारण प्रेझेंटेशन ही बाकी आहे. डाऊन द विकेट आहे. पंचांचा इशारा येईल, हा वाईड असेल. वाईडने मात्र एक धाव मिळेल. आकाश ठाकूर ज्या गोष्टीसाठी बोलावलं होतं ब्रेक थ्रू देण्यासाठी, तो चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर झेल दान झालाय, परंतु इथून कंटिन्युअसली टिचून गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने तो मारा करावा लागेल, जिथून धावांना रोखलं जाईल. धावांची आतापर्यंतची गती पाहताना अप्रतिम अशी कामगिरी निश्चितच केली जाते. फटका चांगला आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आला तरी क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल दर्शक. हाही आलाय, सुंदर लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. आणि अशा पद्धतीने नसीब कोहलीचे ह्या टुर्नामेंट मधल्या 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. काय जबरदस्त बॅटिंग केली या टुर्नामेंट मध्ये, 100 धावा पूर्ण केल्यात. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन आमचे प्रणयजी म्हात्रे यांनी ऍक्युरेट दिलंय. खऱ्या अर्थाने अभिमान वाटावा असं हे एक गुणसंख्या लेखन प्रणयजी म्हात्रे करतात. 103 धावा, 11 षटकार, 3 चौकार, 39 चेंडू. काय जबरदस्त असा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. 264चा सुपर्ब अशी बॅटिंग. शॉर्ट ऑफ लाईन होता, इथे मात्र फसवलंय, गतीने फसवलंय. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु पूर्णपणे फसलेत. हे द्वंद्व पाहायला मिळेल आकाश आणि नसीब मध्ये.
आकाशची ही ताकद आहे, परंतु आतापर्यंत वाईड पाहायला मिळालेत, एक षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या 27 वरती पोहोचवली. ताकदवर बॅटिंग केली टीम कोंबडभुजेने. फटका आलाय. नसीबच्या चेंडू फळीतून हा स्लॉक स्वीप सांगून जाते ताकद आहे, नजाकत आहे आणि ह्या चेंडूवरती आल्यात त्या म्हणजेच फटक्यात आहे वजन. धावा देऊन जातील अर्धा डझन. नंबर 6. सुपर बॅटिंग, वंडरफुल पीस ऑफ बॅटिंग बाय नसीब कोहली. पहिला खेचला होता तो लॉंग ऑनच्या डोक्यावरून, दुसरा खेचलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, तिसरा येईल काय हा प्रश्न मात्र आता आकाशला विचारला जाईल. गतीने चेंडू फेकला होता तोही अगदीच फुल टॉस होता. लॉंग ऑफ कडे चेंडू जाईल, एक धाव मात्र मिळेल निश्चितच. एकेरीने धावसंख्येला चांगला आकार मिळालाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या म्हणजेच 34. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 16, म्हणजेच गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलंय या नसीब आणि नरेंद्र यांनी. येणारी 2 षटक निश्चितच टाइम खूप जास्त घेत आहे घारापुरी संघ तुम्ही षटक फेकायला. भरपूर टाइम घेतला जातोय. कृपया करून त्याकडे लक्ष द्या, लक्ष केंद्रित करा. चला, संतोष हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरून आपण पाहतोय. निश्चितच एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आहे तर बाद होण्याची संभावना आणि नरेंद्रला परतावं लागेल. आ बैल मुझे मार असं सांगताना नरेंद्र मात्र दुसऱ्या धावेचा मोह अगदीच सुटला होता आणि तिथून त्या मोहाला बळी पडलाय. फलंदाज नरेंद्रला परतावं लागेल. थोडेसे अनफिट आहेत नरेंद्र, नाहीतर ती धाव पूर्ण झाली असती. नवीन गोलंदाज विकी, नवीन फलंदाज विकी. विशाल आतापर्यंत टुर्नामेंटला एकच चेंडू खेळलाय आणि त्या एका चेंडूवरती षटकार खेचलेला आहे. प्रणय मात्रे यांची सांख्यिकी सांगते. ड्राईव्ह केलाय, अगदीच कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केले जाते. खूप घाई जास्त होते असं वाटते. डोकं शांत ठेवणं, क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. धावसंख्या एका धावेने मात्र जाऊन पोहोचेल 35 षटकामध्ये 35. अजूनही 36 धावा 36 आहेत. याही वेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि काय घडलंय तर झेल दान झालाय. परंपरा आम्ही तोडणार नाही. आज आम्ही घेतलाय वसा कॅच सोडण्याचा, तो आम्ही तोडणार नाही. घारापुरी संघ काय चाललंय, एवढ्या कॅचेस ड्रॉप होताना पाहताना थोडं वाईट वाटतं. आता थोडी कठीण आहे ही कॅच, थोडी कठीण आहे परंतु कॅच मध्येच काउंट होईल. कारण चेंडू हा बॅटला स्पर्श करून क्षेत्ररक्षकाच्या डायरेक्ट हातामध्ये गेला होता. झेल मात्र उडाला होता, परंतु हा ही झेल दान झालाय. खरंच धावा येतात सातत्याने, धावसंख्येला मात्र आकार मिळतोय. धावसंख्या 38. डाऊन द लेग आहे. काय चाललंय, घर फिरलं की घराचे वासे फिरतात. वाईड अधिक चौकार, 5 धावा इथे मात्र जोडल्या जातील. घारापुरी संघ सेन्सिबल क्रिकेट साठी जाणला जातोय, परंतु आज एक्झॅक्टली समजत नाही काय चाललंय. घारापुरी संघ मी अनेक वर्षांपासून पाहतोय. घारापुरी संघाने ज्या वेळेला इथे एंट्री केली त्याच्या अगोदरपासून मी कॉमेंट्री करतोय, तेव्हापासून पाहतोय घारापुरी संघ सेन्सिबल क्रिकेट साठी जाणला जातोय, परंतु आज काय चाललंय काही समजत नाहीये. हवेमध्ये आहे संतोष की
भरपूर कॅचेस झाल्यात. कॅच वर कॅच, कॅच वर कॅच, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं म्हणताना मात्र टोटल 10 कॅचेस ड्रॉप केल्यात तुम्ही. खराब क्षेत्ररक्षण, गच्चाल क्षेत्ररक्षण. टीम घारापुरी गच्चाल क्षेत्ररक्षण. धावसंख्या आपण निश्चित पाहतोय त्या म्हणजेच 44, 44. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी असताना चला नवीन क्षेत्ररक्षक येऊ द्या लवकर लवकर. वन टू गो. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा. धावसंख्या धावफलकावरती 44. चांगला चेंडू आहे, अगदीच खोदून काढलाय, परंतु चेंडू चांगला होता. खोदून काढल्यानंतर मात्र एक धाव जरूर मिळेल. एका धाब्याने धावसंख्येचं फलक हालेल ते म्हणजेच 45च्या घरामध्ये. प्रत्येक षटकाच्या मागे आतापर्यंत सरासरी राखली ती म्हणजेच 15 धावांची. त्यामुळे आता धावसंख्या आहे 3 षटकांच्या अंती 45. जिकडे पहिलं षटक 18, दुसरं षटक 16 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 11. या 11 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचल्या 45. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण निश्चित येईल हा प्रश्न मात्र असेल. शेवटच्या षटकामध्ये कोण येईल? जयेश माळी, जयूबाय. बऱ्याच उशिरानंतर जयेश माळी यांच्याकडे गोलंदाजी आलेली आहे. तर जयेश माळी पहिला चेंडू शेवटच्या षटकाचा. आखूड टप्प्याचा चेंडू होता, गती कमी होती, दर्शनकडे चेंडू गेलाय, त्यामुळे मात्र हलक्या हाताने सहज फेकलाय. जयेश माळी महत्वपूर्ण गोलंदाज आहे. ज्यावेळेला टीम घारापुरीने एंट्री केली होती ना, जयेशदाची बॉलिंग जबरदस्त पाहायला मिळाली. अजून एक शॉट ऑफ लेन. विकी मात्र काय करतोय इथे? नसीबचं नसीब पलटलंय. तर नसीब मात्र आता चांगलं झालंय ते घारापुरी संघाचं. देर आहे दुरुस्त आहे. नसीब मात्र इथं बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येईल, कारण रनआउट स्वरूपामध्ये ही विकेट मिळवली. आता बॉलिंग टाकली आपला संतोष नाही, बॉलिंग टाकली संतोष कोहलीने. गडी बाद झालाय निश्चितच रनआउटच्या स्वरूपामध्ये. जो गडी ह्या टुर्नामेंट मध्ये टॉप क्लास बॅटिंग केली, 100हून जास्त धावा करणारा गडी या ठिकाणी बाद झालाय. मंगेश नवीन फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला विकास विकी आहे. एवढ्या जागा बदलल्या जातात क्षेत्ररक्षकांच्या, खूप जास्त जागा बदलल्या जातात. इथून मात्र येणारे 4 चेंडू टार्गेट सेट करतील. शॉर्ट ऑफ लेन आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक आकाश ठाकूर. एक असा चेहरा आहे आश्वासक, जो कॅच पूर्ण करू शकतो. त्याने मात्र निश्चितच कॉन्फिडन्स दाखवलाय. बऱ्याच उशिरानंतर का होईना घारापुरी संघाने कॅच पकडली. या इथे एक महत्वपूर्ण गडी मात्र बाद झालाय. मंगेश कोहली. धावसंख्या 46 वरती स्थिर आहे. षटकातील शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. जिकडे ज्याच्या नावामध्ये आहे शोर, तो किशोर आलाय. किशोर कोहली. शेवटचे 3 चेंडू पूर्वार्धातले, जिथून टार्गेट सेट केला जाईल.
किशोर कोहली. शॉर्ट ऑफ लेन तुम्ही किशोरला देऊ शकत नाहीये. त्याच्याकडे ताकद आहे ती म्हणजेच सफल होऊन खेळण्याची. हा आलाय महत्वाच्या वेळेला अगदीच महत्वपूर्ण स्ट्रोक. ह्या चौकाराने धावसंख्या जर पाहिल्या तर निश्चितच अर्धशतकामध्ये जाऊन पोहोचल्यात 50च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तुम्ही किशोरला जेवढा स्लो टाकाल ना तेवढा किशोर तुम्हाला बाहेर पाठवेल. किशोरची ताकद वेगळी आहे. किशोर कोहली शेवटचे 2 चेंडू. म्हटलं होतं मी किशोरला शॉर्ट ऑफ लेन टाकू नका. हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. क्षेत्ररक्षणाकडे लक्ष दिलं गेलंय त्यामुळे मात्र दर्शन जिकडे आहे तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दर्शन, आकाश, संतोष हे असे क्षेत्ररक्षक आहेत ज्यांच्याकडे विश्वासाने पाहू शकतोय आपण. इथे मात्र अंतिम चेंडू, चौथ्या षटकाचा टार्गेट सेट करणारा चेंडू. निश्चितच काय घडते बघूया. हलक्या हाताने परंतु पंचांनी काय सांगितलंय, तुम्ही स्क्वेअर ऑफ द विकेट 3 गडी खेळ राखलेत जे की नियमांचं उल्लंघन करणार आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्ही 3 नाही जाऊ शकत. नॉट पॉसिबल. स्टंपच्या मागे तुम्ही एवढे गडी लावू शकत नाही. नो ने मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचेल 52च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा विकी तयार. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तिथं क्षेत्ररक्षक राज मात्रे चेंडू पकडलाय, फेकलाय, थ्रो खराब झालाय. 2 धावा पूर्ण होतील. 3 धावेचा प्रयत्न चालू आहे की नाहीये परंतु नाहीये. 2 धावांनी मात्र इथं फायनलचं टार्गेट सेट केले 54. येणारे 24 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल तर निश्चितच आज गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि विजय शेठ खारकर, जितूजी सोमसे यांनी ह्या स्पर्धेमध्ये आमंत्रित करून समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी राजकिरण कोहली गायक निवेदक समालोचक आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या संधीसाठी मी कायम ऋणी राहीन. आणि निश्चितच पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकलात तो राजकिरण कोहलींचा. उत्तरार्धामध्ये आपण आवाज ऐकाल विपुलजी पाटील यांचा. मग ज्यांच्या नावाचाही डंका उरण पनवेल मध्ये आपल्याला कायम पाहायला मिळतो. सुमधुर असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. आजच्या ह्या शेवटच्या सत्रामध्ये निश्चितच आपण ऐकूया श्री विपुलजी पाटील यांना. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि शुभरात्री. चोपन्न धावा झाल्यात आणि 55 टार्गेट आहे. लक्ष असू द्या.
पहिल्यांदा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहायला गेलं तर कोंबडीची संघाने 54 धावा जमा केल्या आणि 55 धावांचं टार्गेट असेल ते घारापुरी संघासमोर 24 बॉल आणि 55 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. साहेब तसं कबड्डी स्पर्धा पाहतोय. सन्माननीय विजय शेठ खारकर साहेबांच्या नावाची डंका गाजवणारी आपण स्पर्धा पाहिली. शेलगडच्या क्रीडांगणामध्ये चालू असलेली आपण आता अंतिम फायनल मेगा फायनलचा आपण ही मॅच एन्जॉय करतोय. एका बाजूला एक बलाढ्य संघ कोंबडूजी आणि त्यांच्या विरुद्ध घारापुरी संघ या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राईकला दिनकर ठाकूर आणि नॉन स्ट्राईकला आकाश ठाकूर दाखल झाले आणि गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वर कोहली यांचा पहिलाच बॉल. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिले षटक, ज्या पहिल्या षटकामध्ये धाबा बनवावा लागणार आहेत त्या म्हणजे घारापुरी संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका झाल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सर्वाधिक झेल जर कोणी सोडले असेल तर ते नाव आहे घारापुरी. जवळजवळ 14 कॅचेस घारापुरी टीमने सोडल्यात. यावेळचा बॉल यॉर्क टाकण्याचा प्रयत्न, स्पेल एक पंचांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि ते पुढे आले होते. चेंडूची पकड केली जाते आणि एकेर धावेने शत अकाउंट ओपन केलंय ते घारापुरी टीमनं. 40+ म्हटलं तर एक धाबा आरोग्यासाठी आणि एका टॅग लाईन वर क्रिकेट खेळणारे सर्व खेळाडू आहेत. चांगला खेळ त्यांचा अनेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो आणि हे बलाढ्य संघ आहेत. एकमेकांच्या विरुद्ध त्यांना खेळावं लागणार आहे. फार महत्वाची सध्या तुम्ही स्पर्धा खेळता. या विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व एल्गर डेव्हलपर्सची सर्व्हिस सर्व विजय शेठ खारकर. मुंबई नाही महाराष्ट्र नाही तर दुबईमध्ये देखील या नावाचा डंका पाहायला मिळाला. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक फर्स्ट मध्ये आहे तैनात. झेल सोडलाय. कोंबडूजे संघानं देखील ही चुकी केली. आकाश ठाकूरचा सोडलेला झेल. आणि कदाचित आमच्या सूत्रांकडून माहिती येते की इबूट टाकलेली वाटत्या. कारण कोंबडूचे संघ आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पण जालीम बघत तुम्हाला घ्यावा लागेल. यावेळचा बॉल वेगाने टाकायचा होता. लेगेस्टीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळाला. ज्ञानेश्वर कोहली गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. पण थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यामुळे मागील 3 चेंडूमध्ये अवघ्या 2च धावा आल्यात. ज्ञानेश्वर कोहलींचे षटक. वयवर्ष 58 रन रनिंग आहेत म्हणजे 58 वय आहेत आणि गुलाबी थंडीमध्ये सध्या चांगलीच गोलंदाजी करतात. यावेळचा बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत त्यामुळं निर्जल स्तरीय चेंडू पडला. बॅकहँड एरियामध्ये चेंडू पडला जातोय आणि क्षेत्ररक्षक तिथे जातात. फक्त एकच धाव मिळेल आणि त्यामुळे 3च धावा दापटदार पाहायला मिळतात. प्रयत्न करावे लागतील, फटके मारावे लागतील घारापुरी संघाला ज्या नावासाठी हा संघ ओळखला जातोय. अनेक क्रीडांगणामध्ये या खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला. आज थोड्याशा चुका जरूर झाल्यात पण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला जर डाव जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. अकूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन लॉपटेट करण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये चेंडू खेळून काढला. एकच मिळेल आणि एकेर धावेनिशी आता धावपट्टा धावा लागले गेले त्या अवघ्या 4च धावा. 5 चेंडू आणि अवघ्या 4च धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. आकाश ठाकूर यांचा झेल सोडला त्यामुळे या खेळाडूच्या बॅटमधून धावा येतील का, तो धावा बनवेल का, घारापुरी संघाचं त्याच्याकडे लक्ष असेल. लोवर फुल टॉस बॉल फ्लिप केलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एका टप्प्याने चेंडूला पाठवलंय. सीमा रेषा पलीकडं जखमेवर मीठ लावण्याचं काम केलंय आकाश ठाकूरनं आणि शेवटच्या बॉलवर आलाय हा चौकार. या चौकाराच्या साह्यानं धावपटा धावा लागले गेले त्या बिनबाद 8 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळाली ती म्हणजे घारापुरी संघाची आणि आता येणारे 18 बॉल आणि 47 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला गेलं तर मालिकावरची एक सायकल पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यासाठी टावर फॅन देखील पाहायला मिळतात. 4 चमचमच्या ट्रॉफी आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्पोर्ट्स शूज आणि ट्रॉफी आहे. त्यामुळे एक नामांकित स्पर्धा म्हणजे स्पर्धेकडे पाहायला जाते. 4 बक्षीस आहेत त्यामुळं स्पर्धेचा बोलबाला प्रचंड आहे.
40 खेळाडू आपल्या नावासाठी सध्या खेळतात. यांनी क्रिकेटचं काळ गाजवलं. त्यांच्या दशकामधील ते हिरो होते, सुपर डुपर हिरो. आणि सध्या ते सुपर डुपर हिरो आपल्या नशीब आजवत असताना गुलेरी ट्रॅकवर अशोक भोईर दाखल झालेत. अकूट टप्प्याचा बॉल यावेळी बॅटचा फ्लो लवकर ओपन गेला होता. बॅट ड्रिल करून दाखवत असताना आपल्याला बॅट्समॅन दिनकर ठाकूर डॉट बॉल पाहायला मिळाला. आता समीकडे येणाऱ्या 17 बॉल आणि 47 धाबांची गरज. पण मैदानाच्या बाहेरून पाहिलं तर अनेक प्रेक्षक घारापुरीचे एन्जॉय करतात ही मॅचला. कारण आज प्रोत्साहन वाढवण्यासाठी घारापुरीचे बरेचसे प्रेक्षक देखील आलेत. अकूट टप्प्याचा बॉल मिस टाइमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज अशोक भोईर आलेत आणि झेल टिपला जातोय. कॉटन बोल्ड पहिला हात लागलाय तो म्हणजे घारापुरी संघाला. मोठा फटका खेळायचा असताना दिनकर ठाकूर झाले झेल बाद. आणि पहिला खेळाडू बॅक टू डिपार्ट्स. आलेल्या स्वागतच केलंय मागील सामन्याचा हिरो कृपेश भोईर आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा पहिल्याच बॉलवर षटकार. आणि या षटकारानं आता समीकडे बदललं जात आहे. येणारे 15 चेंडू आणि आता मात्र 41 धाबांची गरज. 15 मध्ये 41 बनवायचे आहेत. आलेले स्वागतच केलं अशोक भोईर यांचं. कृपेश भोईर यांच्या बॅट बनवलेला हा पहिल्या चेंडूवर षटकार. आणखीन एक फटका सजवलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्रकाच्या मस्तकावर दस्तक दे चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पलीकडं मिळतील धावा 4 आणि आता 4 धावेनिशी पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी केली घारापुरी टीमनं. 14 चेंडू आणि आता मात्र 37 धाबांची गरज. 14 बॉल आणि 37 धाबा. आलेल्या चांगलीच बॅटिंग करत असताना आपल्याला कृपेश भोईर पाहायला मिळतात. मागील सामन्यामध्ये देखील चांगलीच कामगिरी केली होती आणि या सामन्याचे सामनावीर ठरले होते असे कृपेश भोईर. सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेल्या 2 चेंडूमध्ये 10 धाबा जमा केल्यात. अकूट टप्प्याचा बॉल आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर उडवला. डी बॅक वर स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॅक टू बॅक दुसरा चौकार आला कृपेश भोईर आणि त्याच्या बॅट म्हणालेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 22 धावा दापटायला लागले गेल्यात. येणारे आता 13 बॉल आणि आणखीन 33 धावांची गरज. 13 मध्ये 33 बनवायच्यात. मोठे फटके खेळत असताना आपल्याला कृपेश भोईर पाहायला मिळतात आणि त्यांच्या बॅट मधून आल्याच त्यानं षटकारानं स्वागत केलं. हा सामना जिंकायचा घारापुरी संघाला आणि सध्या मैदानामध्ये घारापुरी संघाचा वाघच उतरला. त्याच्या बॅट मधून 3 चेंडूमध्ये 14 धाबा आल्यात. 13 मध्ये आणखीन 33 धाबांची गरज. आडव्या बॅटने खेळला. डीप विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव मिळेल आणि या 21 धावेनिशी आता समीकडे बदललं जाईल. येणारी 12 बॉल आणि आणखीन 32 धाबांची गरज. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी घारापुरी संघाला 32 धाबांची गरज आहे. पहिला सामना देखील असाच काहीतरी होता जिथे 12 मध्ये 31 धावा या संघानं कंप्लीट केल्या होत्या. त्यामुळे संघ बॅटिंग साठी ओळखला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड जरूर केली. चला कोमोडोची टीम आता टीम मीटिंग नकोय. चला अंपायर आपण त्यांना वॉर्न करा. टीम हडल नकोय आता प्लीज.
12 बॉल आणि 32 धावांची गरज. पण फार महत्वाची मॅच आहे, कारण प्रणय आपण असं म्हणत असतो की स्पर्धा कोणत्या असू दे, चॅम्पियन कोण राहिला, पहिला कोणत्या संघानं पहिला क्रमांक पटकावला, कोणाला बाईक मिळाली, कोणाला सायकल मिळाली, याची चर्चा जास्त होत असते. आज देखील पांदेवच्या क्रीडांगणामध्ये बरीचशी खेळाडू रेसिंग मध्ये होते. आकाश पाटील विंधण्याचा, हरीश पाटील केळवण्याचा, पण त्यांना सर्वांना ओव्हरटेक करून सुशांत मोकल गोट्या यानं स्वप्नातली 6वी बाईक जिंकली पांडवेच्या क्रीडांगणामध्ये. काल देखील आमची विनय मात्रे मोरावची, ज्यांनी स्वप्नातली पहिली बाईक जिंकली, आणि मोराव या गावातली पहिली बायकर मॅन म्हणून आपण विनय मात्रे यांना पाहूयात. काल पाहिलं नावाखाडीच्या क्रीडांगणामध्ये. त्यामुळे स्पर्धेची चर्चा प्रचंड होत असते. स्पर्धा पार जरूर पडेल, पण आमची मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आज उल्वे संघाला त्यांनी पराभूत केला. यावेळचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळला, डीप पॉइंट कडे चेंडू निघून जाईल. मिळतील धावा आणखीन 4, आणि आता चौकारानं पुन्हा एकदा समीकरण बदललं जात आहे. येणारे 11 बॉल आणि आता मात्र 28 धावांची गरज. 11 मध्ये 28. मंगेश कोळे आलेत, 64 वय, 48 48 वय, पण चांगलीच सध्या त्यांनी गोलंदाजी देखील केल्या. बरीचशी कोंबडीची जर संघ पाहायला गेला तर 40 पेक्षा जास्त वय असलेले खेळाडू, आणि त्यांना सर्वांना एकत्र घेऊन हे सर्व खेळाडू चांगले खेळतात. अकोट टप्प्याचा बॉल आहे, त्याच पद्धतीने खेळायचा होता. पॉइंट आणि स्वीपर कव्हर मधून फटका खेळायचा होता, पण डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यामुळे आता येणारे 10 चेंडू आणि 28 धावांची आणखीन गरज. 10 मध्ये 28 बनवायच्यात. अकुट टप्प्याचा बॉल, फटका जरूर चांगला खेळला. निर्जल सरी हा चेंडू पडला जातोय. दुसरी धाव इथून कंप्लीट केली जाईल का? कॉलिंग पोझिशन खराब आहे, पण नशीब बलवंत आहे. आकाश ठाकूर बाल बचावलेत, त्यामुळे एकच धाव मिळा जाईल. अजूनही या सामन्यामध्ये आता हा सामना जिंकायचा असेल तर 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. ज्या प्रकारे पहिला सामना मोह संघाच्या विरुद्ध खेळत असताना असाच काही सामना पाहायला मिळाला होता, आणि 12 मध्ये 31 धावा या संघाने तर कंप्लीट केल्या होत्या. त्यामुळे आता येणारे 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. मागील सामन्यामध्ये 9 मध्ये 26 त्यांनी चेस केल्यात. पहिला सामना जिथे 9 चेंडू मध्ये 26 धावा मोह संघाच्या विरुद्ध बनवल्या होत्या, आणि त्यामुळे हा संघ तेवढाच बलाढ्य. बॅटिंग लाईन त्यांची फार मोठी आहे. येणारी 9 बॉल 27 धावांची गरज. स्ट्राईकला पण आकाश ठाकूर यांना पाहू शकतो, ज्यांच्या बॅट मध्ये चौकार आला. अकुट टप्प्याचा बॉल, फटका काय चांगला, इनफिल्डच्या वरतून चेंडू पाठवला. चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन लॉफ्टेड केलेला फटका, जिथे मिळायला गेले धावा 4, आणि आता 4 धावेनिशी समीकरण बदललं जात आहे. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 23 धावांची गरज. 8 मध्ये 23 बनवायच्या. फटकेबाजी करत असताना आपण आकाशला पाहिलंय. चार चेंडू फेस केलेत, आणि त्यांच्या बॅट मधून 9 धावा येताना पाहायला मिळाल्या. आकाश ठाकूरला पाहतोय. तर कृपेश भोईरचा देखील आपण विचार केला तर 3 चौकार, 7 चेंडू आणि त्याच्या बॅट मधून 20 धावा आल्यात. फटका जरूर चांगला आहे, पण ताकद नव्हती. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. त्यामुळे आता येणारे 7 बॉल आणि 21 धावांची गरज. कोणता संघ या स्पर्धेमध्ये साहेब चषकामध्ये चॅम्पियन होणार याच्याकडे अजूनही लक्ष आहे. 7 चेंडू आणि 21 धावा. कारापुरी संघ ताकदीने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये, आणि चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळाली. आकाश ठाकूरच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिलेत, पण कृपेश भोईरचं देखील आपण कौतुक करूयात, ज्यानं कमालीचीच बॅटिंग केलंय. त्यामुळे हा चेंडू निर्णायक आहे. प्रणय, या चेंडूवर मोठा फटका आला तर हा सामना बनवू शकतोय. यावेळचा फटका फसलाय. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये नशीब आलाय, आणि नशीबच्या हातातून झेल देखील निसटला. एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. हा प्रयत्न करायला हवा होता. स्ट्राईक कृपेशला मिळाली असती, त्यामुळे लक्ष नव्हतं. आता येणारी 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 20 धावांची गरज.
6 बॉल आणि आता मात्र 20 धाबा. चला कोंबडीची टीम थोडं स्पीडअप करा. चला एक वाजून 40 मिनिटं झालेत. जवळजवळ आपण सव्वा तास जास्त घेतला. या क्रीडांगणामध्ये जेव्हा स्पर्धा असते सचिन शिडगर त्यांची, तेव्हा अगदी 11 वाजताच फायनल संपत असते. UNPL देखील नुकताच पार पडली. त्यामुळं या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये हा विक्रम आहे. यावर्षी तर 10:30 संपवली. त्यामुळं शेलकर म्हटलं की वेळेचं बंधन असतं. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर राजेश कोळी आला, त्याने चांगलीच गोलंदाजी केली होती या मागील सामन्यामध्ये. यावेळचा बॉल क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला, आउटसाइड ऑफ स्टंप. गौरी स्फोट उल्वे संघाच्या विरुद्ध काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. धावा त्या डिफेन्स केल्या होत्या. 6 चेंडू मध्ये 14 धावा याच गोलंदाजाने डिफेन्स केल्या होत्या आणि तोच गोलंदाज ज्याला पुन्हा एकदा लॉन्च केलंय. 6 मध्ये 19. यावेळचा बॉल आक्रमण. आकाश ठाकूरनं हल्ला चढवलाय. मिळतील धावा 6. आलाय षटकार आणि आता मात्र समीकरण बदललं जात. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 13 धावांची गरज. 5 चेंडू आणि आता मात्र 13 धावा. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि आता 5 मध्ये 13 बनवायचे आहेत. 6 मध्ये 12 डिपेंड केले, आता 5 मध्ये 13 डिपेंड होतील का. षटकात आला आकाश ठाकूर यांच्या बॅटमधून. त्यामुळे येणारे 5 चेंडू 13 धावांची आणखीन गरज. आणखीन एक वॉटर बॅटिंग. आकाश ठाकूर. ठाकूरशाही दाखवले या खेळाडूनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार आला आणि आता मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे हवाच गरम केलंय. गुलाबी थंडीमध्ये घाम फोडलाय कोंबडूजी संघाला. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत होत्या आकाश ठाकूर साठी. काय कमालीची बॅटिंग केल्या. 8 चेंडू मध्ये 24 धावा आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. त्यामुळे येणारी 4 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची गरज. साहेब चषकामध्ये कोणता संघ चॅम्पियन होणार, कोणता संघ विजेता पद पटकावणार, यासाठी महत्वाची मॅच. 4 मध्ये 7. अखूट टप्प्याचा बॉल प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये. मिड विकेट रिजन कडे चेंडू निघून चालला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केलाय आणि इथून मात्र यस डेफिनेटली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. हातातून चेंडूच निसटला. त्यामुळे अगदी योग्य ते डिसिजन. येणारे आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 5 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. काय सामना रंगला गेलाय. या मॅच मध्ये अजूनही कोणता संघ जिंकला नाहीये, कोणता सामना हारला नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे, नेहमीच वेळेनुसार हा खेळ बदलत असतो. क्रिकेट हा खेळ एकाच नाही तर एकीच आहे आणि हे सांगत असताना येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी आणखी 5 धावांची गरज. 3 मध्ये 5 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण राजेश कोळी यांना पाहू शकता. मागील सामन्यामध्ये चांगलीच गोलंदाजी केली होती. गौरी स्फोट उल्वे संघाला पराभूत केलं होतं. पण आता या मॅच मध्ये 3 चेंडू 5 धावांची गरज. यावेळचा बॉल आणि खेळाडू क्रमांक 5 आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाला. सामन्यामध्ये आता येणारी 2 चेंडू आणि 5 धावांची आणखीन गरज. सचिन म्हात्रे या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मागील सामन्यामध्ये देखील चांगलीच बॅटिंग त्याने केली होती आणि आता या सामन्यामध्ये येणारे शेवटची 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. मागील चेंडू डिलिव्हर केला होता. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि परिचय डिस्ट्रॉय केला. तो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता आणि परफेक्ट यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल आपण पाहिलात. पण अजूनही सामना संपला नाहीये. येणारे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. सचिन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 बॉल मध्ये आणखीन 5 बनवायचे आहेत. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा घारापुरी संघाला सामना जिंकून देऊ शकते. 2 बॉल 5 धावांची गरज. 2 मध्ये 5 बनवायचे आहेत.
सचिन मात्रे मागील सामन्यामध्ये चांगली बॅटिंग ज्या खेळाडूने केली होती. कोणता संघ चॅम्पियन होणार? शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 5 धावांची गरज. यावेळचा बॉल फटका सजवला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. जे टिपला जातोय आणि आता या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कोंबडूचे संघानं वापसी केलं. बॅक टू बॅक 2 हादरे दिलेत गोलंदाजी करत असताना राजेश कोळीनं. त्यामुळे आता शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 5 धावांची गरज. क्रिकेट असा खेळ आहे, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये. जिथे सुरुवात चांगलीच केली होती, चांगली बॅटिंग केली होती, पण आता शेवटचा 1 बॉल आणि 5 धावांची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मुकेश. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा 1 बॉल. या शेवटच्या एका बॉलला आपण टाळ्यानं स्वागत करूया. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. घारापुरी की कोमुडभुजे? कोमुडजे की घारापुरी? कोणता संघ? विजय शेठ खारकर साहेब चषकामध्ये गौरी स्पोर्ट उल्वे आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. आणि शेवटचा 1 बॉल. यावेळचा बॉल फसलाय. स्वतःच्या फॉलो मध्ये झेल टिपला जातोय आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलाय कोमुडभुजे टीम. अभिनंदन. राजेश कोळी विकेट हॅट्रिक मिळवत असताना काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन कोमुडभुजे टीम. चांगला तुमचा खेळ पाहायला मिळाला आणि सर्व संघांना पराभूत करून तुम्ही चॅम्पियन राहिला, त्याबद्दल अभिनंदन. गौरी स्पोर्ट उल्वे पोटी प्लस मास्टर आयोजित आपण मान्य श्री विजय शेठ खारकर साहेबांची आपण साहेब जसं की स्पर्धा पाहिली आणि या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये चॅम्पियन राहिलाय तो कोमुडभुजे टीम. आणि द्वितीय पारदर्शक मात्र घारापुरी संघाला